नमस्कार प्रेक्षकांनो. लकीचं सगळं भांडं फुटल्यामुळे ही इंद्रा खूप नाराज असते. घरामध्ये जे काही भांडणं होते ते मुक्तामुळेच होतात असं तिच्यावर आरोप लावते आणि दुसऱ्या दिवशी मग तिला स्वयंपाक सुद्धा करून देत नाही आणि बोलते की यापुढे आता सगळा स्वयंपाक मीच करणार. आमच्या आवडीचा नॉनव्हेज, व्हेज इथं काहीच बनणार नाही. तुला खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा, असं ती मुक्ताला डायरेक्ट बोलते. आणि ही इंद्रा वागते सुद्धा तसंच. खरं तर लकी हा घरच्यांना सगळ्यांना फसवत आहे. त्याचा पास नापास होण्याचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं. उलट ही चांगली गोष्ट होती, परंतु इंद्रा काहीच ऐकत नाही. बिचारी ही मुक्ता मग ऑफिसमध्ये उपाशीच जाते. पण यानंतर क्लिनिकमधली मुलगी मुक्ताला येऊन बोलते की तुमच्यासाठी कोणीतरी डबा घेऊन आलाय, तुमचा नोकर आलाय. मुक्ताच्या घरी तर कोणताच नोकर नाहीये. मग हा कोण आला म्हणून ती त्याला बोलवते आणि इकडे दुसरा तिसरा कोणी नसून सागर असतो. सागर हा मुक्तासाठी डबा घेऊन आलेला असतो. त्याने ओळखू नये म्हणून स्वतःचा भेस बदललेला असतो आणि मग हा सागर या मुक्ताला डबा देताना तुम्हाला दिसतोय. आता पाहू ही मुक्ता या सागरला ओळखते की नाही ते.